कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे फाटा येथे चंद्रकांत पाटील यांची गोल्डन लॉज आहे। शनिवारी रात्री 7:30-8च्या सुमारास दत्तात्रय पाटील व सचिन जाधव हे चंद्रकांत पाटील यांच्या लॉजवर आले। यावेळी त्यांच्यात आर्थिक व्यवहारातून बाचाबाची व झटापट सुरू झाली। चंद्रकांत पाटील यांच्यावर यातील एकाने गावठी कट्ट्याच्या बंदुकीतून गोळी थेट त्यांच्या छातीवर झाडली। यात ते गंभीर जखमी झाले। यावेळी चंद्रकांत पाटील यांचा मुलगा रितेश हा गोळीबाराचा आवाज ऐकून धावत आला। रितेशला पाहून आरोपी दत्तात्रय पाटील व सचिन जाधव यांनी तेथून पळ काढला। चंद्रकांत पाटील यांना गंभीर जखमी अवस्थेत कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। सदर घटनेनंतर आरोपी करवीर पोलिसात स्वतःहून हजर झाले आहेत। सचिन शामराव जाधव व दत्तात्रय कृष्णात पाटील राहणार खुपेरे अशी आरोपींची नावे आहेत। आर्थिक देवघेवीतून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। करवीर पोलिसांनी आज त्यांना कोल्हापुरातील सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।